दे रे रे ना रे ना आ आज आपल्याला वक्ते म्हणून लाभलेले आहेत मिलिंद चिंदरकर. त्यांचा अगदी थोडक्यात मी आपल्याला परिचय करून देते. वांद्रे येथील महात्मा गांधी विद्या मंदिर या शाळेत 12 तास चालणाऱ्या स्वामी विवेकानंद गुरुकुलची स्थापना त्यांनी केलेली आहे. तसेच महात्मा गांधी विद्या मंदिर या शाळेला उपक्रमशील व प्रयोगशील शाळा बनवण्यात त्यांचा सचिव म्हणून त्यांनी सिंहाचा वाटा उचललेला आहे. याशिवाय स्वतःची जलयुक्त शिवार योजना राबवल्याबद्दल महाराष्ट्र शासनाने त्यांना गौरवलेलं आहे. वृक्ष लागवड, सेंद्रिय शेती यातही त्यांनी विविध प्रयोग केलेले आहेत. विविध वाहिन्यांवर मुलाखती तसंच वर्तमानपत्र, मासिक यामध्ये लेखनही त्यांनी केलेलं आहे. मी मिलिंद चिंदरकर यांना विनंती करते की त्यांनी आपले विचार मांडावे. आजचा विषय जो आहे तो पालकांशी संवाद, तो कसा साधता येईल यासाठी मी उभा आहे. आता नामदेव माळी सरांनी बरीच उदाहरणं दिली की कसं मुलाला फुलवता येईल. आणि सर्वात महत्त्वाचं तेच आहे की मला केवळ धडे शिकण्यापेक्षा मला धड्याच्या पलीकडे कसं जाता येईल. कारण आता फॉर्च्युनेटली 9वी आणि 10वीला धड्याखालचे प्रश्न येणार नाही आहेत, तर त्याऐवजी आता कृतीपत्रिका आलेली आहे. आणि हीच गोष्ट मी ज्यावेळी सचिव म्हणून शाळेमध्ये होतो त्यावेळेला काळाची पावलं ओळखून शिक्षकांना स्ट्रेट सांगितलं होतं मला धड्याखालचे प्रश्न नको आहेत. कारण गाईड वापरून अभ्यास करणं म्हणजे केवळ जसं सर म्हणाल तसं त्या नवनीत वालाचा फायदा करून देणं. मुलं काय शिकतं? काहीच नाही, झिरो, बिग झिरो. म्हणून मला धड्याखालचे प्रश्न नको आहेत. कोण कोणास म्हणाल्यासारखा निरर्थक प्रश्न अजिबात नको आहे. मुलाला विचारप्रवर्तक प्रश्न टाका, मग पालक येतील. तर धड्याखालचं कसं तुम्ही पोर्शनच्या बाहेरचं काढलं, पण पोर्शनच्या बाहेरचं काढलं म्हणजे काय? आज यासाठी मी वेगवेगळे प्रयोग केले. त्या प्रयोगात आम्ही काय काय मिळवलं आणि कसं केलं याबद्दल मी थोडंसं बोलणार आहे. आता उदाहरणार्थ जर का आम्ही मुलांना एक शॉर्ट फिल्म दाखवली पर्यावरणाची, ती शॉर्ट फिल्म तुम्हाला तुमच्या सिलेबसमध्ये नसेल पण प्रदूषण विषय आहे, मग ती शॉर्ट फिल्म दाखवल्यावरती त्याच्यावरती प्रश्न काढले की तुझा सहभाग काय असेल ते प्रदूषण कमी करण्यामध्ये, असे जर का आपण प्रश्न देऊ शकलो तर मला वाटतं मूल त्याच्या पद्धतीने विचार करून लिहू शकेल. आता हे आपल्याला करायचं असेल तर पालकांनी नक्की काय केलं पाहिजे, पालकांचा सहभाग कसा वाढेल हे महत्त्वाचं आहे. त्यासाठी सर्वात प्रथम म्हणजे मुलाला विचार करायला शिकवणं. हा विचार कसा होईल? साधं रोजचं वर्तमानपत्र येतं, साधी एक बातमी आली, पितृपक्षामध्ये महागाईचं अरिष्ट. हा बातमी अध्यापनाचा विषय होऊ शकतो का? नक्की होऊ शकतो. कसा तुम्हाला सांगतो. तर अरिष्ट म्हणजे काय हे मुलाला कळत नाही. मग आता पितृपक्ष म्हणजे काय हेही आता कळत नाही, नातेवाईकांकडे जाणं होत नाही. मग इथनं काय काय आपल्याला शिकवता येईल. तर पितृपक्षामध्ये आपल्या घरी कोण कोण येतं त्या नातेवाईकांची ओळख करून देणं, त्यातनं वंशावळ कळते. अन्यथा मला माझे काका कोण, माझी मावशी कोण, आत्या कोण हे आता नाही सांगता येत मुलाला नीट. नातं तर सांगताच येत नाही, पण यातनं मला सांगता येईल का. मग महागाई का झाली आहे, मग ती कारणं काय असतील. याला गणपतीच्या वेळेला जस्ट आधी जोरदार पाऊस पडला म्हणून ती भाजी खराब झाली, म्हणून महागाई वाढली. म्हणजे महागाई का वाढते या कारणाचा शोध घेणं. त्यानंतर पितृपक्ष म्हणजे काय, पितृ म्हणजे काय. मग त्याबरोबर मुलांना रू जो आहे तो रू आणखीन कसा शिकवता येईल, पितृसारखे आणखीन शब्द कुठले आहेत ह्याची ओळख करून दिली की ते आपोआप त्या शब्दांची ओळख व्हायला लागते. हे मी जर का सांगू शकलो. मग अरिष्ट म्हणजे काय, संकट ते कसं आलेलं आहे हे जर का आपण मुलांशी गप्पा मारल्या, बोलू शकलो तर मूल तुमच्याशी चांगल्या पद्धतीने जवळ येईल. आज जो दुरावा आहे ना पालक आणि मूल, हा जर का जवळ आपल्याला दूर करायचा असेल आणि त्या मुलाला आपल्याजवळ आणायचं असेल तर मुलांशी अशा पद्धतीचे संवाद आणि गप्पा होणं आवश्यक आहे. मग त्यातनं आणखीन काय शिकता येईल. आता पितृपक्षात आपण बरेच वेळेला घरी जे नातेवाईक येतात तरी आपण थर्माकोलची किंवा केळीच्या पानावरती वाढतो. मग त्यात केळीचं पान
आणि थर्माकोलची डिश ह्यांच्यातला संवाद साधता येईल का? मुलांना हा अभ्यास आपण लिहू हा अभ्यास म्हणण्यापेक्षा ह्याच्याबद्दल चर्चा करू शकतो का? पण हे करणारच कसं? तर त्यासाठी आपण मुलांना विषय दिले पाहिजेत, त्याचे मुद्दे दिले पाहिजेत की केळीचं पान आणि थर्माकोलची डिश यात स्वस्त काय आहे, मुद्दे काय काय येतील, किंमत काय आहे, कुठला सहज ॲव्हेलेबल आहे, कुठला पदार्थ त्याच्यावरती घेता येईल. आता उदाहरणार्थ केळीच्या पानामध्ये आपण द्रवपदार्थ घेऊ शकत नाही, त्याला वेगळा द्रोण दिला पाहिजे किंवा वाटी दिली पाहिजे. अशा पद्धतीने जर का आपण मुद्दे काढले असे 8-10 मुद्दे निघू शकतात आणि त्याच्यावर जर का मुलांशी आपण बोललो तर मुलाला विचार करायला आपण शिकवू शकतो. आता बरेचशा मुलांना निबंध दिला जातो आणि निबंधात काय होतं, मुलं लिटरली पाठ करतात. 10वीची मुलं सुद्धा अक्षरशः पाठ करून निबंध लिहितात. पण मुलांना ते निबंध का लिहिता येत नाहीत? त्याची एक साधी सोपी सूचना मी सांगतो. वाढदिवसाबद्दल निबंध लिहायचा आहे. निबंध कसा लिहाल? एक साधं उदाहरण, वाढदिवसाचं छान चित्र मिळवा आणि त्या चित्राबद्दल आपण मुलांशी डिस्कशन करूया, गप्पा मारूया. तो वाढदिवस त्या चित्रामध्ये कसा साजरा केला आहे, मग त्यावेळी कोण कोण आलं होतं, डेकोरेशन कसं केलं, केक कोणी बनवला, बाहेरून आणला होता, मी कुठले खेळ खेळलो, मुलाला रिटर्न गिफ्ट काय दिली, मी कुठला ड्रेस घातला होता, हे जर का मी डिस्कस केलं आणि त्यानंतर चित्रामधलं त्याच्याऐवजी माझ्या घरी वाढदिवस कसा झाला, माझ्या घरी कोण कोण आलं होतं, माझ्या आईने केक केला होता का, कुठून आणला होता, त्याची चित्र काय होतं, मग मी मेणबत्ती विझवली का की औक्षण केलं, मी कुठले खेळ खेळलो, हे जर का मी जोडू शकलो तर मुलाला तो वाढदिवस अनुभवलेला आहे तो सहज लिहू शकतो. आज आपल्याला अशा पद्धतीने मुलाला विचार करून लिहितं करणं हे फार आवश्यक आहे. तर सरांनी सांगितलं असं त्या मुलीची दैनंदिनी सारखी एक पुस्तक निघू शकतं. आज वाक्प्रचार मुलांना पाठ करायला लावतात स्कॉलरशिपसाठी. कशासाठी पाठ करायचं आहे आणि घोकावकांमधलं निघतं काय? पण त्याचऐवजी भारतानं पाकिस्तानला हरवलं, हा साधा एक वाक्य घेतलं आणि हे वाक्य तू तुझ्या शब्दात सांगा बघू काय काय शब्द येतील. कोण म्हणेल भारतानं पाकिस्तानला नमवलं, चारी मुंड्या चित केलं, अस्मान दाखवलं, कितीतरी पद्धतीने वाक्प्रचार मूल सहज सांगू शकतं. आज हे सांगायला संधी आपण देतो का? प्रश्न ह्याचा आहे. माझ्याकडे पालक म्हणून हे बोलण्याचा एवढा वेळ आहे का किंवा वेळ असतो? आणि खरं सांगतो जगामध्ये फक्त बिझी माणूसच वेळ काढू शकतो, इतर कोणीही वेळ काढू शकत नाही. मग मी वेळ कसा काढणार? या अशा पद्धतीने मुलाशी मी गप्पा मारू शकतो का हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आज मुलाशी जर का निवडणूक झाली, आज निवडणूक झाल्यावरती आपल्याला मुलाला केवळ नागरिकशास्त्रामध्ये राष्ट्रीय पक्ष कोण आहेत, प्रादेशिक पक्ष कोण आहेत, 10वीमधला प्रश्न आहे असं शिकवण्यापेक्षा मागच्या वेळेला मी हा प्रयोग माझ्या शाळेत केलेला होता. मी जरी त्यावेळेला सचिव असलो तरीसुद्धा मी शिक्षकांशी चर्चा करायचो, कितीतरी वेळा वर्गात जाऊन मी स्वतः शिकवायचो. कुठलंही पुस्तक हातात न घेता संस्कृत आणि हिंदी सोडून मी कुठलाही विषय कुठल्याही त्याला शिकवलेला आहे. हे केवळ कशामुळे तर वेगळ्या पद्धतीने विचार कसा करायचा हे शिकवायचं आहे. तर कसं? आता मागच्याला उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर, हिमाचल ह्यांच्या निवडणुका झाल्या. मग यात कुठले यात हे आधी पहिली गोष्ट मुलांना भारताच्या नकाशामध्ये ती राज्य दाखवायला सांगूया. मग आपोआप मुलाला ती राज्य कळू शकतात. नाही तर आम्ही राज्य पाठ करतो कुठे काय आहे. पण जर का मी जे घडतं आहे त्याच्या अनुषंगाने जर का रोज ॲटलास समोर ठेवला, ही बातमी कुठे घडली आहे, त्या 3 ॲटलास आपण भरले पाहिजेत. एक जगाचा ॲटलास, एक आंतरराष्ट्रीय जी न्यूज आहे ती कुठे घडली आहे हे दाखवणं, दुसरं भारतातली घटना ती कुठे घडली आहे हे दाखवणं, तिसरी महाराष्ट्रातली किंवा आपल्या तालुक्यातली जी असेल ते जर का मी दाखवू शकलो, मग तो जर का ती राज्य दाखवली 5 राज्य, या 5 राज्यामध्ये मुख्यमंत्री त्यावेळी कोण होते, ते कुठल्या पक्षाचे होते, त्यांचं सिम्बल काय होतं हे जर का मी सांगितलं, मग त्यांना प्रादेशिक पक्ष का म्हणायचं, त्यांना राष्ट्रीय पक्ष का म्हणायचं हे मी सांगू शकलो. यात नागरिकशास्त्र झालं. निवडणुकीच्या वेळेला काय काय पद्धतीच्या आर्थिक उलाढाली होतात, कोणाकोणाला काम मिळतं हे जर का मी सांगू शकलो
आता हे करताना माझ्या नाईट हायस्कूलमध्ये मुलांना हे सांगितल्यावरती मुलांनी त्यावेळेला, कारण नाईट हायस्कूलची मुलं आहेत, विविध पक्षांसाठी काम करून पैसे मिळवले, कारण ही संधी आहे. आणि आता प्रत्येक सणाला किंवा अशा इव्हेंट्सना तुम्ही चांगल्या पद्धतीने रोजगार मिळवू शकता. आणि माझं म्हणणं हेच आहे की मी नोकरी करणारा नाही तर नोकरी देणारा कसा होईल हे आपल्याला घडवायचं आहे. कारण संधी कमी आहे नोकरी मिळण्याची. आणि नोकरी का करायची? अरे मी माझा राजा पाहिजे, वाटेल तेव्हा मी माझं करू शकलो पाहिजे. हे कसं होणार? तर तुम्हाला सांगतो, माझ्याच मुलानं उटणं बनवलं. आता उटणं कसं बनवायचं, कुठून शोधायचं? काही आयुर्वेदिक डॉक्टरना फोन केले, नेटवरनं माहिती काढली. मग ती माहिती काढल्यावरती त्याला कळलं कुठल्या कुठल्या वनौषधी त्यात वापरल्या जातात. मग त्या वनौषधी आम्ही आणल्या. मग ते कुठून आणायच्या? दुकानांची नावं काढली. मग दादर फार्मसीमध्ये गेलो, त्यात 16 प्रकारचे 15 प्रकारचे वेगळे औषधी वनस्पती आहेत. मग त्यांचं प्रमाण किती असलं पाहिजे? ह्यातनं मुलाला रेशो शिकवला, प्रपोर्शन शिकवलं, त्याची किंमत किती आहे. मग त्यात कळतं की 50% बेसन आहे आणि 50% बाकीच्या वनस्पती आहेत. बाकीच्या वनस्पती 400, 500, 600 रुपये किलो आहे. बेसन फक्त 100 ते 125 रुपये किलो आहे. पण मग मी क्वालिटी कमी करून बेसन वाढवेन का? असा आपला धंदा करायचा आहे का? की आपल्याला चांगलाच माल द्यायचा आहे, क्वालिटीचाच माल द्यायचा आहे? हे जर का मुलाला सांगितलं तर आपोआप हे जे नैतिक मूल्याचे धडे आहेत हे आपोआप ह्यातनं घडले जातात. आज मुलाला ते काढलं, मग आपला तिकडनं किती रुपयाला आपण सामान आणलं हे आपल्याला कळलं. मग ह्याची प्राईस किती ठेवायची हे ठरवणार कसं? मग त्यासाठी मला मटेरियलची कॉस्ट कळली. मी पॅकेजिंगसाठी काय काय आणलेलं आहे, मी पिशव्या आणल्या आणि मी किती टाकलं आहे. मग मी वरती लेबल लावणार का? माझ्या मुलांना लेबल देखील डिझाईन केलं. लेबल डिझाईन केलं म्हणजे कसं डिझाईन करायचं, कसं विकायचं हे हळूहळू ह्याची बीजं पेरली गेली. कारण त्यानं पुढे काहीतरी करावं, स्वतःच्या पायावरती उभं राहावं असं आम्हाला वाटतं. त्यासाठी ही बीजं आतापासनं रोवणं आवश्यक आहे. मग त्याच्यावर आम्हाला मटेरियलची कॉस्ट कळली. मग लेबर कॉस्ट किती लावायची? मग आपलं प्रॉडक्ट चांगलं आहे ते जर का ह्याची किंमत किती लावायची, त्यात नफा किती मिळवायचा. मग नफा मिळवायचा असेल तर आपल्याला ठरवायला पाहिजे. शेकडा नफा यातनं मुलाला शिकवू शकतो. नफा म्हणजे काय हे शिकवू शकतो. व्हॉट इज टोटल कॉस्ट ऑफ द प्रॉडक्ट अँड व्हॉट शुड बी द फायनल कॉस्ट ऑफ प्रॉडक्ट हे आपण सांगू शकतो. म्हणजे हे गणित मुलाला आपसूक कळतं. पण तेच जर का तुम्ही त्याला बसवून सांगितलं ही 10 गणितं रेशो प्रपोर्शनची सोडव तर मुलाला ते आवडत नाही. पण अशा पद्धतीने जर का तुम्ही शिकवू शकलात तर मूल सहज शिकतं. मग आता पॅकेज बनवून झालं, लेबल बनवलं, विकणार कोण? संवाद तर साधायचा आहे. आणि आताची इंडस्ट्री सर्व्हिस ओरिएंटेड इंडस्ट्री आहे. आता प्रायमरी सेक्टर कमी होतो आहे, सेकंडरी म्हणजे टर्शियरी सेक्टर वाढत चाललेलं आहे. आपल्याला सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये जर का काम करायचं असेल तर आपण चांगलं बोलू शकलो पाहिजे. चांगलं बोलू शकलो पाहिजे म्हणजे काय? तर माझ्यासारख्या टकलू, अजून टकलू व्हायचो आहे, थोडे केस उरलेत, पण त्या माणसाला कंगवा विकता आला पाहिजे. कंगवा बा कशासाठी? अरे केसासाठी नको, खाजवायला वापर की, हे पण सांगता येऊ शकतं. त्याचा आवाज कडून, त्याच्यावर आवाज कडून वेगवेगळ्या आवाज काढता येतात. म्हणजे प्रॉडक्ट विकायचं कसं हे सांगायला मुलाला रस्त्यावरती उभं केलं. आम्ही दोघंही आई वडील त्याच्याबरोबर उभे होतो. रस्त्यावरती स्टॉल मांडलेला होता, त्यात कुठलाही कमीपणा नाही हे दाखवायचं होतं. भाजीवाला पण तितकाच महत्त्वाचा आहे जेवढा ऑफिसमधला मनुष्य काम करतो हे त्याच्यामध्ये रोवायचं होतं, हे त्याला सांगायचं होतं. पण असं नुसतं शिकाऊ सांगण्यापेक्षा कृतीतनं सांगितलं तर त्याला ते जास्त पटेल असं मला वाटत होतं. म्हणून आम्ही उभं राहिलो. 350 पाकिटं विकली उटण्याची. आता ही 350 पाकिटं विकल्यावरती सांगितलं उटणं कधी वापरायचं, तर उटणं दिवाळीत वापरतो. पण आम्ही टॅगलाईन काय ठेवली, दिवाळीतच नव्हे तर इतर वेळीही वापरा. हे त्याच्या लेबलवरती आम्ही लिहिलेलं होतं. आणि तुम्हाला सांगतो आज त्याच्याकडे त्या कस्टमरची लिस्ट तयार झाली. आज त्याला फोन केले की आमचं अजून तुम्हाला हवं आहे का, लोकांनी परत पुढची ऑर्डर दिलेल्या आहेत. आज हेच रोवणं, हे असं काम करणं म्हणजे पालकांनी मुलाशी संवाद साधणं आहे असं मला वाटतं. आणि हे कठीण आहे का? किती जणांना वाटतं तुम्ही उठणं करू शकता, हातवरती करा बघू, आणि विकू शकता? अजून हात कमी आहेत. सहज शक्य आहे, कठीण नाही आहे. करून बघा, केल्याशिवाय होत नाही. आणि मुलाची भीती चेपायची असेल तर काय करता येईल? आता त्याच्यावरती एक गचक अंधारी नावाचा धडा आहे 7वीमध्ये मराठीमध्ये.
पण गचकंदारीमध्ये धड्यामध्ये काय आहे की तो वाघ आहे, तो वाघाबद्दल गोष्ट आहे आणि तो घाबरतो कसा मुलगा सकाळी पहाटे बाहेर पडतो तेव्हा, ही गोष्ट आहे आणि त्याच्यावरती अभ्यास आहे. पण मी म्हणतो धड्याच्या पलीकडे जाणं म्हणजे काय, तर भीती म्हणजे काय, जर का याची मी कारणं शोधून काढली आणि मग एक वेब तयार केली की भीती मला कशा कशाची वाटते, भीती वाटते तेव्हा काय होतं, मग ते काय काय होतं, बोबडी वळते, थरकाप होतो, कापरं भरतो, पोटात गळा येतो, हे काय आहेत, हे वाक्प्रचारच आहेत. हे विचारून मुला कसे वाक्प्रचार समृद्धी आपण करू शकतो. आज भीती कशाची वाटते हे जर का मला कळलं, मला परीक्षेची भीती वाटते असं मुलं म्हणतात, मग त्याच्यावर आपण परीक्षेची भीती का वाटते ही जर का कारणं शोधून काढली तर माझा अभ्यास झाला नसेल म्हणून, मला बाई आवडत नाहीत म्हणून, मला तो विषय आवडत नाही, मला तो विषय समजत नाही, मला खेळायला जास्त आवडतं, विविध उदाहरणं निघतील, विविध कारणं निघतील. ही कारणांचा जर का मी शोध घेतला तर माझा मुलगा कशात कमी पडतोय, कशामुळे कमी पडतोय हे समजायला मला सोपं जाईल आणि त्याच्या माध्यमातून मुलाची परीक्षेची भीती दूर करायला मी योग्य ती पावलं उचलू शकेन. आज या अशा पद्धतीने मुलाचा धडा केवळ धड्याखालचे प्रश्न आता सोडून द्या, त्याची गरजच नाही आहे, पण त्याची मुलाला विचार करायला आपण शिकवूया. धड्याच्या पलीकडे जाणं म्हणजे काय हे सांगणं फार आवश्यक आहे. कारण आता तुमच्याकडे सृजनशीलता हवी असते. कशी निर्माण करता येईल सृजनशीलता हे फार आवश्यक आहे. कारण जो कोणी आता चांगलं वेगळं प्रॉडक्ट, तुम्ही बघताय मार्केटमध्ये किती मोबाईल्स आहेत, पण त्यात आयफोनची प्राईस एवढी जास्त का, i10 1,00,000 रुपयाचा आहे. हिंमत आहे त्या कंपनीची 1,00,000 रुपयाचं प्रॉडक्ट ठेवायचे आणि तरीसुद्धा नाव क्यूमध्ये उभं राहायला लागतं. का आयफोन घेतात लोक, कारण त्यात वेगळेपण आहे. हे वेगळेपण मी कसं जपणार मुलामधलं हे फार आवश्यक आहे. एक साधं उदाहरण सांगतो. हे साधं पेन आहे. या पेनाबद्दल जर का मी सांगितलं, पेनाचे भाग किती आहेत, कुठले कुठले भाग आहेत, मग टोपण असेल, बॉडी असेल. आता या पेनाला पुढची कॅप नाही आहे, म्हणजे ते काढून रिफिल बदलता येत नाही. मग या पेनाबद्दल मुलाशी मी जर का गप्पा मारल्या की या पेनामधनं तुला काय काय आढळलं, या पेनाचं वैशिष्ट्य तू सांग, हे जर का मुलाला लिहून द्यायला सांगितली, मुलं लिहितात की हे पेन ट्रान्सपरंट आहे, म्हणजे या पेनात शाई संपले की मला कळतं, पण हे पेन ना यूज अँड थ्रो आहे, हे मला परत वापरता येत नाही. नंतर मी दुसरं पेन काढलं, हे पेन कसं आहे, हे या पेनाचा रंग कसा आहे, लांबी कशी आहे, दिसायला कसं आहे, हलकं आहे, जड आहे, वेगवेगळे आपण मुलाला प्रश्न विचारले आणि सांगितलं. मूल सांगतं, मग मला सांगा हे पेन चांगलं, या पेनचे चांगले गुण काय, सुंदर आहे, देखणं आहे, मूल सगळं सांगेल, दिसायला छान दिसतं, हे पेन एवढं खास दिसत नाही, ओके ठीक आहे. पण मग या प्रत्येक पण या पेनाचं ड्रॉबॅक काय, तर या पेनातली शाई कधी संपणार आहे मला कळणार नाही आहे. मग असे जर का मला प्रत्येक पेनामधले चांगले गुण घेता आले आणि मुलाला सांगितलं की तू आता तुझं पेन डिझाईन कर, तर मूल पेन डिझाईन करू शकेल की नाही. हा मुद्दा, हे विचार मुलांच्या मनामध्ये आपण सतत रुजवायला पाहिजेत, ह्याची गरज आहे. आज पालकांनी संवाद साधायचा म्हणजे नक्की काय करायचं, तर अशा प्रकारे मला बोलता येईल का. कारण दुर्दैवानं काय झालं आहे माहिती आहे का, मला जे लहानपणी करता आलं नाही ते मी मुलाच्या माध्यमातून करू इच्छितो. म्हणून जो 10-11 वर्षापर्यंत माझा सोन्या असतो आणि मग पालकांच्या आकांक्षेचे पंख फुटतात आणि त्या सोन्याचा गाढवा कधी होतोय कळतच नाही. बघा आपण मोठ्या मुलाला काय म्हणतो, सोन्या म्हणतो, त्याचा आपोआप प्रवास सोन्याकडनं गाढवाकडे होत असतो. कशासाठी, त्या मुलाला मत आहे, त्याला व्यक्त होऊ दे, त्याला सांगू दे. आणि हे कधी होईल जर का मी त्याचं ऐकण्याची तयारी ठेवली तर. आणि यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिक्षकांची जबाबदारी पण तेवढीच येते. कारण आता 80-20 मेथड जी आलेली आहे त्यात 80% मुलांनी त्यांनी शिकायचं आहे आणि 20% हे शिक्षकांनी शिकवायला मदत करायची आहे. ते मुलाला व्यक्त कसं होईल. मग तर हे करताना साधं एक उदाहरण, इथे रेणुताई बसलेल्या आहेत, आमच्या शाळेमध्ये त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांच्याकडे अभिव्यक्ती फलक नावाचा एक खूप छान उपक्रम आहे, तो मी शाळेत खूप चांगल्या पद्धतीने राबवला आणि मुलांना त्याचा प्रचंड आत्मविश्वास त्यामुळे आला. तर काय आहे तो अभिव्यक्ती फलक, एक साधं एक वाक्य लिहायचं
श्रावणामध्ये निसर्गात गेल्यावरती बास. आणि मग प्रत्येक मुलानं येऊन त्याला जे काही वाटतं ते एक एक वाक्य फक्त लिहायचं. आणि तुम्हाला सांगतो, त्यांचं पुस्तक वाचा, शिकूया आनंद आहे. त्या पुस्तकात त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्याचा उहापोह केलेला आहे की मुलं किती छान पद्धतीने वाक्य लिहितात. आपण इमॅजिन पण करू शकत नाही अशा पद्धतीने ती मुलं लिहितात. त्यातनं आपोआप एक निबंध सहज तयार होतो. मग पाठ करायची काय गरज आहे? कशासाठी पाठ करायचं? आम्हाला जर का मेक इन इंडिया करायचं असेल तर आम्हाला घोका आणि ओका फेकून दिली पाहिजे आणि मुलाला विचार करायला शिकवलं पाहिजे. तसेच प्रश्न परीक्षेमध्ये आले पाहिजेत. आणि फॉर्च्युनेटली कृतीपत्रिका तेच सांगत आहे. आणि पालकांनी जर का हे, म्हणून पालकांना मला हे सांगायचं आहे की तुम्ही शाळेतले जसे सर म्हणाले तसे निबंधाला गुण किती मिळाले हे लक्षात घेण्यापेक्षा त्याने निबंध कसा लिहिला आहे, त्यात कुठले विचार मांडले आहेत हे शोधणं जास्त महत्त्वाचं आहे. असं हे करताना आज शाळेमध्ये फलक आहे. फळाचा किती छान वापर होऊ शकतो रोजच्या व्यवहारात. आपण रोज गैरहजर हजर मुलं मुली सगळं लिहितो. ह्याच्यावरून आपण त्यांची गणितं घेऊ शकतो का? सहज शक्य आहे. किती वेळ लागणार आहे बेरीज वजाबाकीची गणितं घ्यायला? आणि नंतर काही दिवसांनी ती गणितं मुलांनी घातली पाहिजेत. मुलांनी ते गणित घातलं पाहिजे. हा सगळं सांगतो. 42 संख्या लिहिली. 42 संख्येबद्दल तुम्ही काय काय बोलाल? या अंकाशी गप्पा आहेत. माझा आवडता विषय हा. 42 या अंकाशी तुम्ही कशा गप्पा माराल? तर 42 म्हणजे काय? 40 अधिक 2, 4 दशक अधिक 2 एकक, 40 रुपये, 10 रुपयाच्या 4 नोटा, 1 रुपयाच्या 2 नोटा, 84 भागिले 2, 21 दुणे 42. वेगवेगळ्या पद्धतीने उदाहरणं होऊ शकतात. जर का हे मुलांनी केलं तर मुलं किती लिहू शकतात? आज मी मुलांना हा दिला होता माझ्या गुरुकुलमध्ये. आज मुलांनी 95-96 प्रकारे एकेका मुलानं उत्तर लिहिली. त्यात एका मुलानं तर हे पण लिहिलं 6चा वर्ग अधिक 6, 7चा वर्ग वजा 7. आम्ही असा विचार करायला शिकवणार कधी? या गप्पा आहेत ना अंकाशी, जर का मी रेग्युलर मारल्या, आजची तारीख काय, आज 23 तारीख म्हणजे काय, अरे ही विषम संख्या आहे, ओके, ही संयुक्त संख्या आहे का की मूळ संख्या आहे, हे आपण सहज बोलू शकतो ना. हे जर का मी रोजच्या दिनाबद्दल मी सहजपणे बोलू शकलो, आणि हे कठीण नाही, यासाठी खूप शिकायला नाही लागत. 10वी पास सुद्धा व्यक्ती हे सहज विचारू शकतो. मी असं मुलाशी बोलणार का? मुलाशी मी अशा पद्धतीने गप्पा मारणार का? हा कळीचा मुद्दा आहे. यासाठी पालकांनी एकत्र बसणं, मुलांबरोबर चर्चा करणं, काय घडतं याच्याबद्दल मुलाशी नेहमी संवाद साधणं, आणि शाळेमध्ये किती मार्क मिळाले किंवा धडा काय आहे ह्याच्याही पलीकडे जाऊन माझं मूल चांगल्या पद्धतीने विचार कसं करेल, याबद्दल मला काय करता येईल का, ह्याचा विचार करणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि मला वाटतं हे करताना इंग्रजीचा द्वेष करून अजिबात चालणार नाही. पण माझी इंग्रजी चांगली कशी होईल ह्याच्याकडे मात्र डोळसपणे डोळ्यात तेल घालून लक्ष देणं आवश्यक आहे. आणि साधी गोष्ट आहे, तुम्ही जर का इंग्रजी पुस्तकं बघाल 1ली, 2री, 3री, 4थीची, आज अशा पद्धतीने मी डिझाईन केलेला इंग्रजीचा पॅटर्न 4थीतलं मूल इंग्लिशमध्ये सहज बोलू शकतं. तुम्ही नीट पुस्तकाचा अभ्यास केलात. त्यात साधी गोष्ट आहे की तुम्ही जर का फक्त शब्द लिहून काढा, BCPT, MNDF जे काही पद्धत दिली आहे ती पद्धत तुम्ही अवलंबा, आणि त्यानंतर जे शब्द रोज 3 शब्द 5 शब्द घालता येतील का? आज ॲक्शन मुलांमध्ये 3रीच्या पुस्तकामध्ये वेदरबद्दल रोज बोलणं आहे, पण ते वेदरमधलं बोलणं जे आहे ते इट इज विंडी, इट इज कूल, इट इज हॉट, हे जर का मी रोज बोलू शकलो तर ते पण शिकवायची गरज पडणार नाही आहे. पण त्यासाठी मला सगळ्या पुस्तकांचा अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे. मग अशी मी फळाकडे होतो. आज साधी गोष्ट आहे, तापमान किती आहे, आजचं कमाल तापमान किती आणि किमान किती ह्याची नोंद जर का मी ठेवली, त्यानंतर मुलाला सांगितलं की कमाल आणि किमानमधला फरक किती आहे, तुमची वजाबाकीची गणना होतात.
सरासरी या आठवड्याचं तापमान किती होतं, सरासरी काढणं म्हणजे काय, कोणाची बेरीज करायची आणि कोणी भागायचं, इथे गोंधळ असतो. पण जर का मी हा डेटा रोज ठेवला आणि मुलाला सांगितलं की या आठवड्याची सरासरी काढ, किमानची आणि कमालची, हे गणित मी रेग्युलर केलं तर मुलाला कठीण जाणार नाही आहे, त्याला सरासरी कळणार आहे. या पद्धतीने मी रोजच्या अनुभवातनं, आज सूर्योदय किती वाजता झाला, सूर्यास्त कधी झाला, मग दिवस मोठा होतोय की छोटा होतोय, मग काल 22 डिसेंबर होती, याचं महत्त्व कसं आहे, हे जर का मी दाखवू शकलो. आणि हे बोलायला किती कठीण आहे, रोजच्या पेपरात येतं, टी व्हीवरती बातम्या असतात, आजतकमध्ये शेवटी प्रत्येक न्यूजमध्ये रोजचं तापमान आणि असतंच. मग नुसत्या त्या टी व्हीवरचे गेम्स बघण्यापेक्षा किंवा कार्टून बघण्यापेक्षा असं काही विधायक मला करता येईल का, ह्याचा अभ्यास मला करता येईल का, हे महत्त्वाचं आहे. आज भूगोलामध्ये मुलांना एक विषय दिला जातो, ब्राझील. मग ब्राझीलची ओळख कशी करायची, टिपिकल अभ्यास. पण मला सांगा, ब्राझील शिकवायची गरज आहे मुलांना आता शिक्षकांनी? अजिबात नाही, असं माझं मत आहे. आज कसं नाही, आज साधी इंटरनेटवरती सगळं काही अवेलेबल आहे. आज माझ्या मुलाला मी शाळेतनं काढून घेतलं आहे, त्याला मी होम स्कूलिंग करतो आहे. मी या इथं असं बोलणं चुकीचं आहे, पण मराठी माध्यमात माझा मुलगा होता, आता माझा कधी मार्क नाही गेले, पण ते सोडून द्या. पण त्याचा मी अभ्यास कसा घेतला, त्याला आफ्रिकेचा खंड दिला. कारण दुर्दैवानं तुम्ही बघा ना 7वीचं पुस्तक, तर नॅचरल प्रदेश म्हणजे नैसर्गिक प्रदेश दिलेले आहेत, 2 पानामध्ये संपलेत. टुंड्रा प्रदेश असेल, तो विषुववृत्त असेल, गवताळ प्रदेश असेल, पण त्याऐवजी मी आफ्रिका खंड त्याला दिला. त्याच्या चारी बाजूला काय काय आहे, मग पश्चिमेला काय आहे, पूर्वेला कुठला सागर आहे, दक्षिणेला कुठला आहे, उत्तरेला कुठला आहे, उत्तरेचे देश कुठले, हे नकाशे दाखवायला सांगितले. कुठली वृत्त जातात हे त्याला नकाशात भरायला सांगितलं. मग असा हा खंड ज्याच्यातनं 3 वृत्त जातात, अक्षवृत्त, कर्कवृत्त, विषुववृत्त, मकरवृत्त आणि 0 डिग्री लॉन्जिट्यूड पण जातं, असा एकमेव खंड. मग त्याची ओळख केली. पण इथेच थांबायचं का, मग नद्या कुठल्या कुठल्या आहेत, आम्ही एका देशाचा अभ्यास करण्यापेक्षा वेगवेगळ्या एन्सायक्लोपीडियामधनं, ॲटलासमधनं, आज माझ्याकडे जवळपास 10-12 प्रकारचे ॲटलास आहेत. असं ॲटलास शोधले, असं ती पुस्तकं दिली मीना प्रभूंची. असं ॲटलासमधनं नद्या कुठल्या, मग पूर्वेकडे वाहणारी नदी कुठली, पश्चिमेकडे वाहणारी नदी कुठली, या नद्यांची माहिती मिळाली. मग लिंपोपो नदीचं महत्त्व काय आहे, मगरियत म्हणजे काय आहे, मग त्या केन्यामध्ये सफारी का होते, जंगल सफारी, इतर देशात का नाही होत, तो कुठल्या प्रांतात आहे, हवामान कसं आहे, मग त्याची माहिती मिळव, नेटवरनं मिळव. कशाला पुस्तकच वाचलं पाहिजे, का त्या पुस्तकापुरतंच सीमित का राहिलं पाहिजे, मला पुस्तकाच्या पलीकडे कसं जाता येईल, हे पालक सहज घेऊ शकतात. त्यात कठीण काय आहे, त्यात काही कठीण नाही आहे. जर का मग त्यात मीना प्रभूचं पुस्तक वाचलं, तिची 10-12 पुस्तकं आहेत, सुंदर पुस्तकं, वर त्यांनी सुंदर CD देखील दिलेली आहे वेगवेगळ्या ठिकाणांची, तुम्ही बघाल तर इतका सुंदर प्रकल्प होऊ शकतो. आज मुलं बघेल, आपोआप मीना प्रभूंची पुस्तकं वाचेल. म्हणजे प्रवास वर्णन म्हणजे काय हे मुलाला सांगायची गरज आहे का. पण या पद्धतीतनं मी मुलाकडे गेलो तर मूल नक्की चांगल्या पद्धतीने ते आनंदानं आणि मनापासून करू शकेल, त्याच्यावर ते लादलेलं असणार नाही. आज मला हेच म्हणायचं की गोष्ट लादलेली नको, त्याला त्याच्या सोयीनुसार, त्याच्या आवडीनुसार त्याला ती गोष्ट करता आली पाहिजे. आणि यासाठी पालकांनी स्वतः प्रचंड वाचन करायला पाहिजे. वेगवेगळी पुस्तकं जर का तुम्ही वाचताना मुलाला दिसलात तरच तुम्हाला मुलाला वाच म्हणून सांगायचा अधिकार आहे, अन्यथा नाही. मी करत नाही पण तू कर, हे मूल का ऐकणार आणि कशासाठी ऐकायचं, ते केवळ लहान आहे म्हणून, अजिबात नाही. तुम्ही देखील ते वाचलं पाहिजे तरच मूल वाचणार आहे, नाहीतर मूल वाचणार नाही. आज अशा पद्धतीने मी वेगळ्या पद्धतीने विचार करायला शिकवलो. इथे मगाशी श्रीनिवास सर बसले होते, आगवणे सर, चित्रपतंग नावाची संस्था आहे त्यांची, त्यांचं चित्रकलेचं पुस्तक बघा तुम्ही, काय सुंदर पुस्तक डिझाईन केलं आहे. नाही तर आमची चित्रकला म्हणजे काय सांगतात शिक्षक, 3 डोंगर, मध्ये सूर्य, 2 पक्षी, 1 झाड, 2 ढग, झालं चित्र, निसर्ग चित्र, हेच आपलं चित्र असतं. कुठलाही मुलं चित्र काढा, हे चित्र अर्थ आहे, ते मुलाचं चित्र आहे का. पण त्या पुस्तकात त्यांनी ज्या पद्धतीने दाखवलं, ते पुस्तक त्यांचा स्टॉल आहे, मी त्याच्या स्टॉलची मी जाहिरात करत नाही आहे, पण असं वेगळेपण कसं दिसेल
याच्या शोधात पालकांना राहिलं पाहिजे. मला वेगळं काय मिळेल, माझ्या मुलाला मी वेगळं काय देऊ शकेन, ह्याचा ध्यास पालकाच्या मनात पाहिजे. तरच तुम्ही मुलाबरोबर जवळीक साधू शकता, अन्यथा नाही. ही जवळीक साधण्यासाठीच आपण मनापासून, आपण मुलांना केवळ जन्म दिला येथून चालणार नाही, तर त्याला कसं छान वाढवायचं, कसं छान मोठं करायचं, ज्याने तो त्याचे विचार करू लागेल, असं काहीतरी आपण करायचं नक्की प्रयत्न करूया. आणि मला जो काही वेळ मिळाला, कारण वेळ खरा उशिरा झाला, उशीर पण झाला आहे, पण कार्यक्रम उशिरा सुरू आला आणि मला माझे विचार थोडक्यात मांडणं थोडं कठीण होतं. तरी पण मी काही मुद्दे गाळलेत, कारण तर सुट्टी झाली आहे जेवणाची, 1:30 वाजताची वेळ होती, पोटात कावळे कोकळायला लागलेत मला माहिती आहे. पण मी इथेच थांबतो. आयोजकांनी मला इथे बोलवलं त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. आणि मला एक शेवटची गोष्ट सांगतो, माझ्या मातृभाषेचं आलं आहे म्हणून सांगतो. सरांनी खूप चांगलं सांगितलं. माझ्या शाळेमध्ये मी सेमी इंग्लिश बंद केलं आणि माझा मुलगा त्या वर्गात होता, केवळ इतरांच्या मुलांसाठी नाही, माझा मुलगा असताना मी बंद केलं. आणि मला दिसतंय की सेमी इंग्लिशने काहीच होत नाही, मराठीतनं जे होतं, मातृभाषेतनं जे होतं, त्यासाठी जर का प्रयत्न आज आपल्या प्रधान सरांनी की ते इंग्रजी माध्यमाची शाळा बंद करायला निघालेत, त्याच्यातला पैसा मिळतो. आज खरंच कौतुक आहे प्रधान सरांचे, त्यांनी हिंमत दाखवली आहे की शाळा इंग्रजीमध्ये बंद करायला निघालेत आणि त्यांच्याकडे अशा पद्धतीने मुलं वाढत आहेत. 400 मुलं प्रवेश घेतात. मी शाळेत असताना 77 नवीन मुलांनी नर्सरीमध्ये प्रवेश घेतला. तर मला वर्ग वाढवायला लागला मागच्या वर्षी, कारण मी वेगळ्या पद्धतीने शाळा चालवायचा प्रयत्न केला. आज प्रयोगशील शाळा वेगवेगळे उपक्रम आणले, झोकून देऊन काम केलं होतं. असं झोकून देऊन काम करायला लागेल तरच आपण मराठी शाळा वाचवू शकू, अन्यथा आपलं काही खरं नाही. धन्यवाद. नमस्कार. काय काळजी करू नका, मी अध्यक्ष या नात्याने माझा सगळा वेळ त्यांना दिला होता. मराठी अभ्यास केंद्राच्या पुढाकारानं हा जो एक सजग पालकांची चळवळ राज्यभर उभी करायची आहे आणि त्याची सुरुवात म्हणून हा कार्यक्रम दीपक पवार सरांच्या नेतृत्वाखाली उभा राहिला आहे. या निमित्ताने मी आमच्या या उपक्रमाचा फक्त संकल्प काय आहे आपल्या पुढं मांडतो आणि 2 मिनटात आपण सगळेजण जेवायला जाऊयात. माझ्या दोन्ही सहकाऱ्यांनी, माळी सरांनी मातृभाषेतल्या शिक्षणाचं महत्त्व अत्यंत सोप्या पद्धतीनं आपल्यापुढं मांडलं. चिंदरकर सरांनी सगळं शिक्षण कृतीयुक्त कसं असावं याचा सगळा आलेख आपल्यापुढं उभा केला. समोर अनेक शिक्षण क्षेत्रामध्ये झोकून देऊन काम करणारी, आपलं आयुष्य पणाला लावणारी सगळी माणसं आहेत. आणि या सगळ्यांच्या साक्षीनं आम्ही असा एक संकल्प केला आहे की हा सगळा बदलत्या जगाचं वेध घेणारं शिक्षण माझ्या मुलाला देणारी ही शिक्षण व्यवस्था असणार आहे की नाही, असा प्रश्न घेऊन सक्रिय करायला लावणारा पालकाला आमचा हा कार्यक्रम आहे. याची आपण सगळ्यांनी दखल घ्यावी असं मला वाटतं. कारण ह्या मगाशी काही जणांच्या भाषणात वेगवेगळे मुद्दे आले. शहाणपण सगळ्याच लोकांचं सारखं आहे, तर आपण याच्याकडे वेगवेगळ्या विभागातनं न बघता आपण एक भारतीय माणूस म्हणून माझ्या उद्याच्या पिढीसाठी, उद्याच्या माझ्या बलशाली भारतासाठी माझा मुलगा तो कसा आपण सक्षमपणे जगाच्या पुढे आणू. कारण जगाच्या सगळा आढावा घेतला तर प्रगत समाजाची 4 महत्त्वाची लक्षणं आहेत तेवढे सांगतो आणि ती आम्हाला आमच्या शिक्षण पद्धतीने द्यावीत अशी एक पालक म्हणून आमची एक सक्रिय अपेक्षा आहे की प्रगत समाजाचे काय लक्षणं आहेत. प्रगत समाज हा अत्यंत अकाउंटेबिलिटीला प्रमाण मानतो. अकाउंटेबिलिटी आहे की नाही माझ्या या व्यवस्थेकडनं, माझी ही व्यवस्था मला मॅनेजमेंटची मूल्य, व्यवस्थापनाची मूल्य शिकवणार आहेत की नाही माझ्या मुलाला, तो वेळेचं महत्त्व देणार आहे की नाही, आणि सर्वात महत्त्वाचं कम्युनिकेशन स्किल, संवादाचं सगळं कौशल्य माझ्या मुलाला देणार आहे की नाही. माझी शिक्षण व्यवस्था माझ्या मुलाला हिसाब, हुनर आणि हिंमत देणार आहे की नाही. हे मूलभूत प्रश्न घेऊन जेव्हा पालक येईल शाळेच्या दारात तेव्हा ही शिक्षण व्यवस्था बदलेल असं आम्ही मानतो. या सगळ्या प्रवासामध्ये पालकांनी सक्रिय व्हावं, कारण ज्ञानरचनावादाच्या अनेक सगळ्या पार्श्वभूमीवर आम्ही असं मानतो की पालकाला पालकांनी विचारला पाहिजे शिक्षण व्यवस्थेला प्रश्न की माझा मुलगा कसा जातो आहे, तो कृतीयुक्त शिक्षण कसा देतो आहे. अशा सगळ्या प्रवासाकडं पालकवर्गाला त्याचा सहभाग सक्रिय होण्यासाठी आणणं हा आमचा या सगळ्या उपक्रमाचा हेतू आहे.
मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. माझ्या दोन्ही सहकाऱ्यांनी अत्यंत चांगल्या सोप्या पद्धतीने हा मुद्दा मांडला आणि आमचा जो हेतू आहे तो मी आपल्यापुढं मांडला की पालकाला सक्रिय करणं हा आमचा हेतू आहे. आपण सगळं ह्या सत्राला शांतपणे असं समजून घेतलं त्याबद्दलही मी आपला आभार मानतो. आपल्याला याबद्दल काही प्रश्न असतील तर आपण एक 5 मिनटं वेळ देऊ शकतो. 5 मिनटापेक्षा जास्त नको, कारण 2 आता वाजलेले आहेत. आपल्यापैकी काही कोणाला प्रश्न विचारायचे तर आवर्जून विचारा. माळी सर उत्तर देतील, चिंदरकर सर उत्तर देतील. धन्यवाद. या सत्राचा अध्यक्ष या नात्यानं मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो, आपण एक महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्याबद्दल थोडं विचार करू आणि 5 मिनिटात संपू. आपलं काय नाव? नमस्कार. मी एक शिक्षक पण आहे आणि एक पालक पण आहे आणि माझी मुलगी मराठी माध्यमात मी शिकवतोय. शाळेच्यासाठी आपण बोलतो का मराठी शाळेत शिकवावं, या बाबतीत माझा तर ठाम विश्वास आहे का मातृभाषेतून शिक्षण घेतलं पाहिजे. पण आपली पालक म्हणून एक अपेक्षा असते का इंग्रजी माध्यमाच्या शाळा थोडा दर्जा जास्त चांगला असतो असं म्हणतात. पण तसा आपण दुसऱ्याला जेव्हा सांगतो का तुम्ही पण मराठी मातृभाषेतून शिकवा याचं महत्त्व सांगतो, तेव्हा ते सांगतात का आता तशा दर्जाच्या शाळा राहिल्या नाहीत. तर एक माझ्या स्वतःचा अनुभव सांगतो, मी शिक्षकसुद्धा आहे. पण जेव्हा शाळेच्या पालक सभेत किंवा ज्या शाळा एवढी काही माझी मुलगी जाते ती शाळा काय एवढी चांगल्या दर्जाची आहे असं नाही आहे. तेवढं जसं आपण बोलतो का शिक्षकांचं वातावरण फक्त पठडी पद्धतीने शिकवायचं, आलेला सिलेबस कसा तरी ढकलायचा असेच ते शिक्षक शिकवतात किंवा काही पार्सलिटी करतात. अशी जी काही माझ्या मुली प्रश्न असा आहे का जे आपण अकाउंटेबिलिटी बोलतोय का आपण जाऊन पालक जागृत झाला पाहिजे आणि पालकांनी शाळेत जाऊन शिक्षकांना किंवा त्या मॅनेजमेंटला दर्जाच्या बाबतीत किंवा शिकवण्याच्या पद्धती बाबतीत विचारलं पाहिजे. पण जेव्हा मी असा प्रयत्न करतो तेव्हा माझी मुलगी बोलते पप्पा नको, त्या बाई मला हे करतील, मला ओरडतील किंवा म्हणजे मला पण ते वाटते की आपल्या मुलीला मानसिक हे नको म्हणून आपण कशाला विचारावं, आपणच आपलं शिकावं आणि तिला जाऊ दे शाळेमध्ये. म्हणजे हा जो माझा प्रश्न तोच आहे. पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातल्या एका ग्रामीण गावामध्ये आम्ही 800 मुलांची शाळा गेल्या 18 वर्ष चालवतो. आपला प्रश्न अगदी बरोबर आहे, पण मी माझं निवेदन करताना एक मुद्दा आपल्याला ओझरताच केला. अकाउंटेबिलिटी याचा अर्थ जाऊन तलवारीच्या टोकावर जाऊन प्रश्न विचारणे असं नाही. थोडं त्याच्या आधी आपल्याला त्या वातावरणाशी स्नेहपूर्ण नातं पण तयार करायला लागतं. एक पालक म्हणून आपल्याला ते कौशल्य पण आपलं स्वतःचं विकसित आपण फी देत असू म्हणजे आपला अधिकार आहे, पण तो अधिकार वडिलकीच्या नात्यानं असला पाहिजे असं मला वाटतं एक कार्यकर्ता या नात्यानं. तर ते अकाउंटेबिलिटीचा मुद्दा जो आहे आमच्या ह्या सगळ्या चळवळीचा हेतूच असा आहे की जितका पालक सक्रिय आणि सजग होईल तितक्या ह्या व्यवस्थेमध्ये बदल व्हायला मदत होईल, असा एक सकारात्मक दृष्टिकोन घेऊन आपल्याला काम करायला पाहिजे. तुमची मुलं पण माझी मुलं तेच असं म्हणतात की बाबा तुम्ही माझ्या शिक्षकांना प्रश्न विचारू नका. तर ते जसं हे म्हटलं की ती क्यूची भाषा आहे ती समजून ते केमिकल लोच्या आपण समजून घेतला पाहिजे की तो जो सगळं वातावरण आहे त्या वातावरणात आपण जाऊन कशा पद्धतीनं पेश व्हायचं आहे हे एक वेगळं कौशल्य आपण पालक म्हणून विकसित केलं पाहिजे. मला असं वाटतं दीपक पवार सर याबाबत आपण आणखीन एक वेगळ्या पातळीवर जाऊन याचा एक सखोल विचारमंथन करणारा उपक्रम हाती घेऊयात. तुमचा प्रश्न बरोबर आहे, मी माझ्या परीनं त्याला एक थोडक्यात उत्तर द्यायचा प्रयत्न केला. या सत्राचा समारोप दीपक पवार सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार, मी ज्ञानप्रकाश विद्यालय घाटकोपर भटवाडी इथून आलेली आहे. मी 25 वर्ष सेवा करते आहे. तर ह्या सरांनी जो प्रश्न मांडला शिक्षक आणि पालकांचा संबंध, ते याबाबतीत मी सांगू शकते. आमच्या शाळेचा खूप जागेचा प्रश्न आहे, इतरही प्रश्न आहेत. आमची सगळी मुलं स्लम एरियातून येतात, पण आमच्या शाळेत यावर्षी 153 पहिलीला नवीन ॲडमिशन झालेत, शिवाय 2री ते 4थीला जवळजवळ 45 नवीन ॲडमिशन झालेत. तर माझं म्हणणं असं आहे की शिक्षक, पालक, मुख्याध्यापक, संस्थाचालक हा आपला एक दुवा आहे आणि ही आपली एक सरळ रेष आहे. त्यांच्यामध्ये जर गाठी बांधल्या तर ती माळ घट्ट होईल आणि ती माळ आपण गळ्यात घालून अभिमानाने मिरवू शकतो. आणि मराठी अभ्यास केंद्राने हा जो उपक्रम राबवलेला आहे
खरोखरच आत्तापर्यंतचं जे सत्र ऐकलं खूप बरं वाटलं. आणि सर, आमच्या शाळेत फक्त इयत्ता 1ली ते 4थीपर्यंत 635 विद्यार्थी शिकतात. पालक सहभागातून आम्ही फक्त 2 TV घेतलेत. सगळे पालक आमचे घरकाम करणारे आहेत. आम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही करतो. जिथे जिथे नवीन उपक्रम चालतात तिथे तिथे आमचे मुख्याध्यापक आम्हाला आवर्जून पाठवतात, जुनं टाकून द्या, नवीन घ्या, पुढे चला. आणि हे जे सांगतायत सर की कितीही अडचणी आल्या तर त्याच्यावर मात करून जे काही चांगलं ते आपण अवलंबूया आणि आपल्या मराठी शाळा यांचं भवितव्य टिकवून पुढे जाऊया. आणि ह्या उपक्रमास माझं